सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। स्मृतीस्थळाच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 7 ते 8 स्मृती पाहणार आहोत, ज्यामध्ये दिवसाचा भोजन संग्रह तांबूळ घेणे हे स्मृती आपण पाहणार आहोत की भुटोबास दिवसा तांबूळ का घ्यायचे नाही, पान का खायचे नाही दिवसा, हे आपल्याला पहिल्या स्मृतीमध्ये समजणार आहे। दुसरी स्मृती आहे हिराईसा दृढत्वान वादू। हिराईसा किती दृढ होत्या हे आपल्याला समजणार आहे। या हिराईसांनी स्वतःची मुलगी वारल्यानंतर कपड्यामध्ये गुंडाळून ठेवली। घरी साधू महात्मे आलेले आहेत तर त्यांना पहिलं भोजन करायला पाहिजे, त्यांना जेवायला दिलं पाहिजे, आणि म्हणून साधू महात्म्यांचं आदरातिथ्य करण्यासाठी तिने स्वतःच्या मुलीला गुंडाळून ठेवून दिलं। त्या मुलीचं जे प्रेत होतं ते बांधून ठेवून दिलं बाजूला। साधू संतांची व्यवस्थित अभ्यागत वृत्ती केली, जेवायला वाढलं। जेवण झाल्यानंतर मग असं तिनं दाखवलं की मला माहितीच नव्हतं अगोदर, आणि मग आता ही मुलगी वारलेली आहे, आणि नंतर मग ते काय करते काय नाही हे सर्व आपण व्यवस्थित पाहणार आहोत। तर नक्कीच हे हिराईसा म्हणजे फार धैर्यवान व्यक्तिमत्व म्हणावं लागेल, आणि परमार्गावर तिची खूप श्रद्धा होती, त्यामुळे हिराईसा हे काम करू शकली, नाहीतर दुसरं कोणीही करू शकलं नसतं। तिसरी स्मृती आहे विरूपाख्य महादेवबा पंक्ती बैसका ज्ञान करणे। पंक्तीमध्ये कसं बसावं त्या संदर्भामध्ये ज्ञान करवतात केशोबास आणि भट्टोबास। कोणाला? विरूपाख्य महादेवाला। महात्म्या प्रश्ने पदार्थी वासनादी भावनिषेध ही स्मृती आपण पाहणार आहोत। महात्मा नामपूर्वक घृतयाचिनी गौराई शिक्षापण। गौराईला आचार्यांनी शिक्षापन केलं की तू स्वतःचं महात्मपण का विकत आहेस। तर या गौराईसांनी असं काय केलं की आचार्य म्हणतात तू तुझं महात्मेपण विकलेलं आहे किंवा विकत आहेस, हेही आपण पाहणार आहोत। राजकी उपद्रव आबाईसा वैजोबा भुवनी राहवणे। आबाईसांना मुलाच्या घरी राहायला लावलं त्यांच्या। आबाईसा म्हणजे आचार्यांची आई, आणि आचार्यांच्या आईला आचार्यांनी काय केलं, स्वतःच्या लहान्या भावाच्या घरी राहायला लावलं। परकीय साधा ते राहवणे हेही स्मृती आपण पाहणार आहोत। या स्मृतीमध्ये तुम्हाला हे समजणार आहे की परळीचं जे वैजनाथाचं महादेवाचं मंदिर आहे ते मंदिर कसं वाचलं। साधा ईसांमुळे ते परळी वैजनाथचं जे महादेवाचं मंदिर आहे ते आता जशास तसं आहे, नाहीतर 750 वर्षापूर्वीच ज्याप्रमाणे सोरठी सोमनाथाचं मंदिर नष्ट केलं होतं त्याप्रमाणे हे मंदिर नष्ट केलं असतं मुसलमानांनी। तर नेमका प्रसंग कसा घडला, साधाईसांनी कसं ते मंदिर राखून ठेवलं, आणि साधाईसांना महादेवाचं मंदिराचं रक्षण करण्याची काय गरज पडली, हाही मोठा प्रश्न तुमच्या मनामध्ये येऊ शकतो। तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या ज्ञान सत्रामध्ये मिळणार आहेत। पोथी फक्त तुम्ही शेवटपर्यंत ऐका, तर तुम्हाला एकही मनामध्ये शंका उरणार नाही, सर्व व्यवस्थित समजून जाईल। शकटभंग अनुवादे आबैसे धरिता चुकली म्हणणे। शकटभंग म्हणजे जो बैलगाडा होता, त्या काळामध्ये गाडा असं म्हणायचे, आता आपण बैलगाडी म्हणतो, परंतु 750 वर्षापूर्वी गाडा म्हणायचे, त्यामुळे मी बैलगाडा असं बोललेलो आहे। तर ते गाडा रस्त्याने यांचा मोडतो, मागणी लोक येत असतात, दरोडेखोर किंवा जे तुर्क आहेत मुसलमान आहेत ते येत असतात। तर मग या सर्व संकष्टातून आबाईसा कशी वाचते हेही आपण पाहणार आहोत। तर एकंदरीत आपण जवळजवळ 7 स्मृती नक्कीच पाहणार आहोत। तर ह्या सर्व स्मृती नक्कीच तुम्हाला आवडतील, आणि म्हणून लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे, कारण या चॅनलवर मी दररोज असे ज्ञानवर्धक व्हिडिओ अपलोड करत असतो। आणि तुम्हाला असं वाटत असेल एकही व्हिडिओ तुमच्याकडून सुटू नये तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे भविष्यातील एकही व्हिडिओ तुमच्याकडून सुटणार नाही। ही सूचना नवीन दर्शकांसाठी होती। ज्यांनी ह्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना पुन्हा चॅनल सबस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही। ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही चॅनल त्यांच्यासाठी ही सूचना होती। आजचं हे ज्ञानसत्र सुरू करण्याअगोदर आपण आजचा तिथीवार जाणून घेऊया, आणि नंतर मग आजच्या ज्ञानसत्राला आरंभ करूया। आजचा तिथीवार आहे चैत्र शुद्ध अष्टमी शनिवार, शुभकृत नाम संवत्सर शके 1944, योगाब्ध 5124, अंग्ल दिनांक 9 एप्रिल 2022। कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, विजनाचे काय फायदे आहेत। या प्रश्नाचं उत्तर काय आणि कुणी कुणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं ते सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या ज्ञान सत्रातील स्मृती क्रमांक आहे स्मृतीस्थळ स्मृती क्रमांक 78।
दिवसाचा भोजनी संग्रहे तांबूळने घने. दिवसा भोजन केल्यानंतर लोकसंग्रहा खातीर लोकसंग्रहास्तव आचार्य तांबूळ घेत नव्हते. भटोबास दिवसा भोजन करती परी तांबूळने घेती संन्यास संग्रहो भंगेल म्हणून. आचार्य ज्यावेळेस दिवसा जेवण करायचे पण जेवण झाल्यानंतर तांबूळ घेत नव्हते, पान खात नव्हते. कारण काय तर संन्यास संग्रह भंगेल, म्हणजे संन्यासी लोकांचा जो संग्रह असतो की संन्यासी लोक पान वगैरे खात नाहीत. सर्व जीभ लाल होऊन जाते, ओठ लाल होऊन जातात, दात लाल होऊन जातात, मग ते काही चांगलं वाटत नाही संन्यासींनी असं पान वगैरे खाल्लेलं. आणि म्हणून आचार्य स्वतः दिवसा पान खात नव्हते, रात्रीच्या वेळेला खायचे. रात्रीचं जेवण झालं की मग रात्री पान खायचे. कारण आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की पान आपल्या शरीरासाठी फार हितकारक आहे. त्या पानाचे फायदे खूप आहेत. त्या पानामध्ये आपण चुना खातो, त्या चुन्यामध्ये तर भरपूर मात्रा असते कॅल्शियमची. चुना म्हणजे एक भांडार आहे कॅल्शियमचं. तर वयाची एक मर्यादा आपण ओलांडली, 40-50 ओलांडली की आपलं जे शरीर आहे ते आपलं शरीर थोडं अक्षम होऊन जाते. आपण जे भोजन घेतो, जे आहार घेतो, त्या आहारामधून कॅल्शियम घेण्याची क्षमता आपल्या शरीराचीच मुळात कमी होते. आणि म्हणून आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे 40 ओलांडल्यानंतर दररोज किमान गव्हा इतका चुना तरी आपल्या पोटात गेला पाहिजे, म्हणजे आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम कमी पडणार नाही. मग आपले गुडघे दुखणार नाही, दातांच्या काही प्रॉब्लेम होणार नाही, हाडं ठिसूळ होणार नाहीत, मजबूती येईल शरीरामध्ये. तर हे आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि आचार्य हे दिवसा पान खात नव्हते, लोक काय म्हणतील म्हणून, पण रात्रीला मात्र खायचे. म्हणजे आचार्य पण कसा संग्रह पाळायचे हे आपल्याला इथे दिसून येते. आणि स्वतःच्या प्रकृतीची पण काळजी घ्यायचे. जे आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितले त्याप्रमाणे पान पण खायचे रात्रीच्या वेळेला. लोकांना पण लक्षात येऊ देत नव्हते आणि शरीर प्रकृती पण चांगली राहायची. त्यामुळे जर एखाद्याला पान खावंसं वाटत नसेल तर त्याने पाण्यामध्ये जरी गव्हा इतका चुना मिक्स करून पिऊन घेतलं पाणी, तरी पण ते शरीरासाठी खूप लाभदायक असते. एक वेळ घेतलं तरी चालते. शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण व्यवस्थित राहते आणि शरीर मजबूत होते. त्यामुळे जास्त जर घेतलं तर तोंड सोलून जाते बरं का. चुना फार खराब असतो. जर प्रमाण ओलांडलं आपण, त्याचं एक लिमिट असते ते घेण्याची. जास्त जर झाला चुना तर आपलं तोंड सोलून जाते पूर्ण. तर नाम मात्र उगं काहीतरी आपलं गव्हा इतका चुना पाण्यामध्ये टाकायचा, एक ग्लासभर आणि पाणी पिऊन घ्यायचं. तर असे पण काही जण करतात. आयुर्वेद शास्त्रामध्ये हे सांगितलेलं आहे. स्मृती क्रमांक 79. हिरायसा दृढत्वानुवादू. हिरायसांचं कसं दृढत्व होतं याविषयी आचार्य अनुवाद करतात. ही तीच हिरायसा ज्या हिरायसांची मुलगी वारली होती आणि स्वतःची मुलगी कपड्यामध्ये गुंडाळून बाजूला ठेवून दिली आणि पहिली साधू संतांची अभ्यागत वृत्ती केली, व्यवस्थित त्यांना जेवण खावण करू दिलं. नंतर मग त्यांनी काय करायचं ते केलं. तर पाहूया सविस्तर प्रसंग कसा आला, कसा घडला प्रसंग ते. एको दिसू भटोबासी दृढत्वावरी हे गोष्टी सांगितली. दृढत्वाविषयी काही गोष्टी चालू होत्या आणि मग आचार्यांना या हिरायसाची आठवण येते की हिरायसा किती दृढ आहे. आणि मग या हिरायसाची जी कथा आहे, या हिरायसाची गोष्ट सांगतात आचार्य. भटोबासी म्हणितले आम्ही हिरायेसी भेटो गेलो. भटोबास म्हणतात आम्ही हिरायसाला एकदा भेटायला गेलो. तो तयाची लेकी अशक्ती होती. त्यांची मुलगी खूप अशक्त झाली होती, बिमार होती, झोपून होती घरामध्ये. आम्ही आलो, आम्ही त्यांच्या घरी गेलो. संभ्रमू केला, अभ्यागत वृत्ती केली, यथोचित अभ्यागत केले. आम्ही जेऊ बैसलो तव ते सरली. सर्व अभ्यागत वृत्ती झाली. जे काही साधू संत आल्यानंतर आपण पाय धुतो त्यांचे, तर हिरायसांनी पाय धुतले साधू संतांचे. घरामध्ये चांगलं आसन टाकलं बसायला, पाणी वगैरे दिलं, देवपूजा वगैरे करायला दिली. ते सर्व काही आटोपलं. आता स्वयंपाकाची तयारी झालेली होती. स्वयंपाक वगैरे तयार झाला. सर्वजण जेवायला बसले आणि नेमकं जेवायला बसल्यानंतर मुलगी तिच्या खोलीमध्ये वारली, मरली ती मुलगी. ते कोणा नेणता तैसीची गुंडुणी ठेवली. बघा त्या मातेचं अंतःकरण काय म्हटलं असेल. आणि ती माता ईश्वर धर्मावर किती दृढ होती हे आपल्याला या प्रसंगावरून लक्षात येते. ती हिरायसा पाहते, मुलगी तर वारली. एखादी हळव्या काळीजाची माता असती तर त्या मातेने लगेच रडणं चालू केलं असतं. परंतु हिरायसाने काय केलं, काळजावर दगड ठेवून त्या लेकराला, त्या छोट्या मुलीला गुंडाळून ठेवलं कपड्यामध्ये. रडली नाही, काही नाही. बिलकुल चेहऱ्यावरचे हावभाव पण बदलू दिले नाही. सांगा तुम्ही किती शक्ती लागली असेल त्या मातेला. सोपं नाही हे, तुमच्या तर लक्षात आलंच असेल. फार अवघड गोष्ट आहे. फार भयानक प्रसंग तिच्यावर ओढवलेला आहे.
मुलगी मेलेली आहे, एकीकडे साधू संत जेवायला बसले घरामध्ये. पण तिने काय केलं, त्या मुलीला गुंडाळून ठेवून दिलं. अवघी जेविली, सर्व साधू संतांची व्यवस्थित पूजापाती केली, विधी केली, सर्व काय करायची होती ते. आणि सर्व झाल्यानंतर जेवण खावण झालं आचार्यांचं, आचार्यांच्या शिष्यांचं. आणि मग मागिला कडोनी हिराई जेविली. आचार्य म्हटले असतील, आता बाई तुम्ही पण जेवून घ्या, तुम्ही कशाला मागे राहता. मग आता आचार्य म्हटल्यानंतर हिराईसा जेवायला बसल्या. त्या माऊलीला कसा घास गिळला असेल तुम्ही विचारही करू शकणार नाही. परंतु त्या हिराईसाच्या मनामध्ये दृढता एवढी होती आचार्यांवर, आचार्यांचं वाक्य प्रमाण होतं त्यांना, आणि म्हणून ते जेवायलाही बसल्या. जेवतात कविबास, कवीश्वर बासांच्या मतानुसार आपणे सांगा ते जेवविली. भटोबासांनी स्वतःसोबतच जेवायला लावले तिला. आचार्य म्हटले असतील, बाई इथं कोण दुसरं आहे, तुम्ही आमच्या घरच्यासारखे, आम्ही तुमच्या घरच्यासारखे, इथं पर्क कोण आहे, जेव्हा आमच्या बरोबरच. आणि मग आचार्यांनी असं म्हटल्यानंतर हिराईसा आचार्यांच्या सोबतच पंक्तीमध्ये एका बाजूला पत्रवाळी वगैरे टाकून जेवायला बसल्या. हे पाठभेदानुसार सांगितलं बरं का. कवीश्वर बासांचं मत असं आहे की हिराईसा भट्टोबासांच्या पंक्तीमध्येच जेवलेल्या आहेत. मग आताची होती व म्हणून संग्रहाची रडणली. मग आताची होती व म्हणून संग्रहाची रडणली. हिराईसा जेवण झाल्यानंतर म्हणतात की माझी मुलगी आताच होती आणि आताच मेली. घरामध्ये जाऊन पाहतात, मोकळं वगैरे करतात त्या मुलीला हिराईसा, आणि नंतर रडतात. पंक्तीमध्ये जेवण झालं कीच रडणं चालू केलं असं नाही बरं का. जेवण झाल्यानंतर सर्वांच्या पत्रवाळ्या उचलल्या, भांडे कुंडे व्यवस्थित ठेवून दिले, आतमध्ये जातात आणि पाहतात, मुलीला सर्व मोकळं करून ठेवतात जे गुंडाळून ठेवलं होतं, आणि मग रडणं चालू करतात. ऐसी गोष्टी भटोबासी सांगितली. अशी गोष्ट आचार्यांनी सर्व शिष्यांना सांगितली. स्मृती क्रमांक 80. विरूपाख्य महादेवबा पंक्ती बैसका ज्ञान करणे. विरूपाख्य महादेवबांना पंक्तीमध्ये कसं बसावं याविषयी ज्ञान करून दिलं. एक वेळ भटोबा सावग्या संवेत पांती जेऊ बैसले असती. एक वेळ भटोबा सर्वांसमवेतच पंक्तीमध्ये जेवायला बसले होते. तव रूपदेवबा वरते पांती विरूपाख्य महादेवबा बैसले होते. रूपदेवबाच्या वरच्या बाजूने वरच्या पंक्तीत महादेवबा जेवायला बसले. तया ते देखोनी केशवबासी म्हणते तुम्ही येथोनी उठा पैरा बसा, आणि ते उठले. केशवबास जाऊन तिथे म्हणतात विरूपाख्य महादेवाला, तुम्ही इथे बसू नका, इथून उठा आणि पलीकडे जाऊन बसा, आणि मग ते उठतात. परिणावे काढण्याकार झाले, मुख विवरण केले ते देखोनी भटोबासी म्हणतले ऐसी हिमट तोंड करीतासी तरी आधी का भिक्षान करसीची वृद्धानुक्रमे वर्तावे, आणि तयाचे फिटले अनुतापले. मग तो व्यक्ती तर उठतो जागेवरून केशवबासांनी म्हटल्यानंतर, पण हिरमुसल्यासारखं तोंड झालं. विवरण ऐसे झाले म्हणजे काय, तोंडावरचा रंग उडून गेला सर्व, की मला पंक्तीमधून उठवलं असं म्हणून. आचार्य पाहतात त्यांच्याकडे आणि मग म्हणतात, अरे असं काय हिरमुसल्यासारखं तोंड करतोस तू, एवढंच तुला वाटत आहे तर अगोदर भिक्षा करायला पाहिजे होती तू. वृद्धानुक्रमे वर्तावे म्हणजे जे वृद्ध आहेत संन्यासाने त्या अनुक्रमे वर्तलो पाहिजे आपण. ज्यांनी संन्यास घेतलेले आहेत, जे वयोवृद्ध आहेत, त्यांना पहिलं बसू द्यावं, नंतर आपण बसावं. आणि त्याचे फिटील, मग त्याच्या मनातलं सर्व काही निघून गेलं आचार्यांनी म्हटल्यानंतर. अनुतापले, मनामध्ये दुःख झालं की खरंच माझं चुकलं, आणि अशा प्रकारे आचार्यांनी त्यांना शिक्षा पण केलेला आहे. स्मृती क्रमांक 81. महात्मेया प्रश्ने पदार्थी वासनादी भावो निषेध. महात्म्याने प्रश्न केला पदार्थ पाहिल्यानंतर, आणि मग आचार्यांनी त्यावर त्यांना निरूपण केलं. कसं निरूपण केलं समोर पाहूया. एक दिवशी एकी वासनिकी वाणीचा हुरडा आणि साखर आणली. एके दिवशी एका वासनिकाने हुरडा आणि साखर आणली. वाणीचा हुरडा एकदम खाण्यासाठी नरम असतो, एकदम उच्च क्वालिटीचा बोलतात त्याला. तर एकदम चांगल्या उत्तम दर्जाचा हुरडा आचार्यांपाशी आणला वासनिकाने, साखर आणली सोबत. तो भटोबासी अवघे असी वाटविला. सर्वांना पाळ करायला लावलं भटोबासांनी. तो एकी महात्मे पुसले भटो वैसे खावो. एका महात्म्याने विचारलं, भटो असं खाता येते का आपल्याला. भटोबासी म्हणतले आधी खाय मग पुस. आचार्य म्हणतात पहिलं खाऊन तर घे, नंतर विचार. तेही खादला, त्यांनी खाल्ला हुरडा. ज्या महात्म्याने ते प्रश्न विचारला त्यांनी हुरडा खाऊन घेतला. मग पुसिले, आणि मग ते महात्मे विचारतात खाणं वगैरे झाल्यानंतर. मग आचार्य म्हणतात त्यावर, भटोबासी म्हणतले आपल्या वासना मीठ विखो मग तयासी निरूपण केले. आचार्य म्हणतात स्वतःच्या वासनेने खाणे तर त्यासाठी मीठ पण दोषकारक आहे. स्वतःच्या वासनेने मीठ घेऊन खाणे यामध्ये पण दोष आहे. जर तशी क्रिया केली, स्वतःहून जर घेतलं मीठ, तर ते दोषकारक आहे आपल्यासाठी. परंतु जर दुसऱ्याने दिलं आपल्याला आवडीने तर ते घेतलं पाहिजे आपण, असं आचार्य असं इथे निरूपण करतात या महात्म्याला. स्मृती क्रमांक 82. महात्मा नाम पूर्वक घृतयाचनी गौराई शिक्षा. आपण गौराईसांना आचार्य म्हणतात तू तुझं महात्मे पण कशाला विकत आहेस. काय प्रसंग आहे नेमका समोर पाहूया.
एको दिसू भटोबासी गौरायसा करवी तूप विकत घेवे विले, तेही घेतले. मग जयाचे तूप तयाचा भांडा, दोन्ही पळिया तूप उरले, ते गौरायसी मागितले. एके दिवशी भटोबासांनी गौरायसांना तूप विकत घ्यायला सांगितलं. मग तूप विकणारा माणूस आला, त्याच्याकडून तूप विकत घेतलं गौरायसांनी. आणि तूप विकत घेतल्यानंतर त्या तूप विकणाऱ्या माणसाच्या भांड्यामध्ये फक्त 2 पळी तूप उरलं होतं. ते गौरायसांनी मागून घेतलं की ते उरलंय किती आता 2 पळी, देऊन टाका आम्हाला. हे आम्हा महात्म्यासी द्या, द्या 2 पळ्या तूप आहे तुमच्याकडे उरलेलं, कशाला घेऊन जाता वापस, खातील आमचे महात्मे. तेही दिधले, त्या माणसाने लगेच देऊन टाकलं. आताच्या काळामध्ये दुकानदार लोक, साधू असो की संत असो की महात्मा असो, 1 ग्राम वर काटा जाऊ देत नाहीत. इलेक्ट्रॉनिक काटे निघालेत, 1 ग्राम वर येऊ देत नाहीत, बरोबर की नाही. पण त्या काळामधले सामान्य माणसं कशी होते बघा, डोक्यावर तूप घेऊन विकणारा हा व्यक्ती, त्याने 2 पळी तूप फुकटमध्ये देऊन टाकलं. म्हणजे त्या काळामध्ये कसे माणसं होते विचार करा तुम्ही. आता पोहे 1 ग्राम जास्त देत नाही कोणी, रवा 1 ग्राम जास्त येत नाही, बरोबर तंतोतंत काटा असतो. त्या काळामध्ये तूप द्यायचे लोक 2-2 पळी. 1 पळी 50 ग्रामची जरी धरली आपण, मिनिमम बर का, पळ्या तर जुन्या काळात मोठ्या असायच्या, मिनिमम आपण 50 ग्राम जरी धरली तर 100 ग्राम तूप असंच देऊन टाकलं. तर त्या काळामध्ये एवढे लोक अनुकूल होते की त्यांना तूपही मोठी वस्तू वाटत नव्हती देण्यासाठी. तर त्या माणसाने लगेच देऊन टाकलं. आणले, गौरायसांनी आणलं ते तूप, ते भटोबासी सांडविले. भटोबासांनी ते तूप बाजूला 2 चमचे टाकून द्यायला लावलं. हे तूप नको घेऊ, आचार्य म्हणतात हे तूप घेऊ नको, हे महात्मेपण विकणे म्हणा, याला म्हणतात महात्मेपणा विकणे. म्हणजे महात्म्याचं नाव घेऊन 2 पळी तूप घेतलं तर महात्मेपण विकल्यासारखं झालं हे, असं आचार्य गौरायसांना म्हणतात. म्हणून शिक्षा पिली, म्हणून शिक्षा पण केलं. मग तेही ते सांडिले, मग त्यांनी ते सर्व टाकून दिलं. स्मृती क्रमांक 83. राजकीय उपद्रवे आबैसा वैजोबा भुवनी राहवणे. काही राजकीय उपद्रव झाला महाराष्ट्रामध्ये, मग आबैसाला वैजोबाच्या घरी राहायला लावलं आचार्यांनी. एक वेळ दिल्लीचा सुलतान चालिला, अवघे मंडळ हालवले, भटोबासी आबैसा ते म्हणितले, आबे तुम्ही वैजोबाचा गावी राहा. एक वेळ दिल्लीचा सुलतान इकडे भारतावर चालून आला आणि त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हलकल्लोळ माजलेला होता. आणि मग आचार्य आबैसांना म्हणतात, आबे तुम्ही आता वैजोबाच्या घरी राहा. ती म्हणतील, नाना अगद्या गोसावी सबंधू वारीला असे की. आबैसा म्हणतात, स्वामींनी तर सांगितलं की सबंधी याच्या घरी थांबू नये. भटोबासी म्हणितले, तुम्हासी दोही देवाचा सबंधू तेथचे सन्निधान दासे आणि मत्सारिका पुत्र आणि सबंध तो कोणासी तो बेंबिळासी की. यावर आचार्य म्हणतात, तुम्हाला दोन्ही देवांचा संबंध आहे. चक्रधर स्वामीच्या सन्निधानामध्ये तुम्ही राहिलात, श्री प्रभू महाराजांच्या सन्निधानामध्ये तुम्ही राहिलात, त्यावर पुन्हा आमच्यासारखा पुत्र आहे तुम्हाला, तुम्हाला काय त्रास होणार आहे सबंधियाचा. सबंधियांचा त्रास कोणाला होतो, जे कच्चे माणसं आहेत. ते जर सबंधियाच्या घरी गेले तर तिथेच पुन्हा गुरफटून जातील, म्हणून देवाने तिथे जायला नाही सांगितलं. जे कच्चे बच्चे आहेत त्यांच्यासाठी देवाने सांगितलं. तुमच्यासारखे दृढ माणसं, आचार्य स्वतःच्या आईला म्हणतात की तुमच्यासारखे दृढ व्यक्तिमत्व कधीही ढासळणार नाहीत धर्मापासून, कधीही प्रपंचामध्ये गुरफटणार नाही, लेखामध्ये तुम्ही गुरफटणार नाही, याची शाश्वती आहे. तुम्ही थांबा तिथे, काही होणार नाही. आणि हे एकी अडणी. आणि पुन्हा आचार्य म्हणतात, हे अडणीचं काम आहे, म्हातारे माणसाला घेऊन कुठे हिंडू मी, म्हातारे माणसाने एका जागी थांबावं. मग आबाईसी मानिले. आबाईसा म्हणतात, ठीक आहे, वैजोबाची गावी राहिली. भटोबासी म्हणते, देश उचलला होईल आणि तुम्ही कुडिया सरिसे यावे. आचार्य म्हणतात, ज्यावेळेस सर्व राजकीय परिस्थिती शांत होईल, आपल्या या महाराष्ट्र देशामध्ये शांतता नांदेल आणि स्थिरता ज्यावेळेस येईल, त्यावेळेस तुम्ही या. मजपासी धाकुनलिया बाया असती. माझ्याजवळ धाकट्या धाकट्या तरुण बाया आहेत, तरी मी पुढा घाटावरी जाईन, मी घाटावर जाणार आहे. म्हणून भटोबास निघाले. आणि भटोबास घाटाकडे निघाले, म्हणजे पर्वताकडे निघाले. कुणी केलं धर्माचं रक्षण? ईश्वराने तर सहाय्य केलंच, परंतु घाटावर गेले आचार्य आणि म्हणून ते सुरक्षित राहिले. ईश्वराचं तर सहाय्य झालंच, परंतु आचार्यांनी डोंगराचा पण आधार घेतला. ज्याप्रमाणे हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्री पर्वताचाच आधार घेतला. गनिमी कावा डोंगर रांगांमध्येच चालते. गनिमी कावा एकदम सपाट प्रदेशामध्ये चालतो का? नाही चालत. तर गनिमी कावा हा डोंगरांमध्ये, दऱ्याखोऱ्यांमध्ये चालत असतो. तर जसा सह्याद्री पर्वत हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी शिवाजी महाराजांना आधारभूत ठरला, त्याचप्रमाणे आचार्यांना पण हे डोंगर रांगाच कामाला पडल्या स्वतःच्या धर्माचं रक्षण करण्यासाठी. तर हा सह्याद्री पर्वत खरंच खूप 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 मोठा आधार ठरलेला आहे धर्मकार्यासाठी पण. उगच सह्याद्री पर्वताला
हिमालयाचा आजोबा नाही म्हणत. यापूर्वी पण मी हे बोललेलो आहे. सह्याद्री वर्णन नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये मी ही माहिती दिलेली आहे. नवीन दर्शक कुणी असतील त्यांना माहिती नसेल म्हणून सांगत आहे की आपल्या परंपरेमध्ये जे काही भारतीय परंपरा आहे त्यामध्ये जे काही शास्त्र आलेले आहेत त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सह्याद्री पर्वत म्हणजे हिमालयाचा आजोबा आहे. एवढा जुना पर्वत आहे सह्याद्री पर्वत म्हणजे. तर हाच सह्याद्री पर्वत आचार्यांच्या पण कामाला आला. ईश्वर मार्गाचं रक्षण करता आलं आचार्यांना या घाटामुळे, या पर्वतामुळे. आणि आचार्यांच्या नंतर 400 वर्षांनी पण शिवाजी महाराजांना पण खूप मदत केलेली आहे या सह्याद्री पर्वताने. आणि महानुभाव पंथाची जी ज्ञानसरिता चालू झालेली आहे किंवा अवतार परंपरा चालू झालेली आहे ती पण सह्याद्री पर्वतावरूनच चालू झालेली आहे. सह्याद्री पर्वतावरच नांदेड जिल्ह्यामध्ये माहूर हे स्थान आहे आपलं. आणि माहूर या स्थानापासूनच दत्तात्रेय महाराजांनी शक्ती दिलेली आहे चक्रपाणी महाराजांना. चक्रपाणी महाराजांनी शक्ती स्वीकार कुठे केला तर सह्याद्री पर्वतावरच केला, माहूर या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये. आणि मग चक्रपाणी महाराजांपासून श्री प्रभू महाराजांनी शक्ती स्वीकार केला. श्री प्रभू महाराजांपासून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी शक्ती स्वीकार केला. तर असं हे अवतार कार्य जे चालू झालं ते नांदेड जिल्ह्यामधील माहूर पासूनच चालू झालेलं आहे. तर हा जो महानुभाव पंथ आहे याचं उगमस्थान पण सह्याद्री पर्वतावरच आहे आणि या पंथाचं रक्षण पण सह्याद्री पर्वतानेच केलेलं आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. तर मग आचार्य घाटावर गेले आणि आबाईसा इकडे वैजोबाच्या घरी थांबल्या. स्मृती क्रमांक 84 परकीय साधा ते राहावणे. या स्मृतीमध्ये तुम्हाला समजणार आहे परळी वैजनाथाचं मंदिर साधाईसांमुळे कसं काय वाचलं, साधाईसांनी कसं रक्षण केलं, कसा प्रसंग घडला समोर पाहूया. भटोबास घाटावरी जाता परळी पातले. भटोबास घाटावर जाण्यासाठी निघालेली आहेत, परळीपर्यंत पोहोचलेले आहेत. तो मागिलाची दाटी झाली, मागून लोक यायला लागले, लुटणारे लोक. मग भटोबाशी साधा ते म्हणतील येल्लो तू येथ राहे. मग साधाईसांना आचार्य म्हणतात येल्लो तू इथे थांब. त्या परळी जवळच जे महादेवाचं मंदिर आहे तिथे थांबायला लावतात आचार्य. तुझं गोसावी वरद असती, तुला स्वामींनी वर दिलेला आहे की तुम्हावरी पडते आकाश धरिजेल म्हणून. साधी मानिले. साधाईसा म्हणतात ठीक आहे. मग अक्षमिते तुके साधा पाशी राहिली. जे चालण्यासाठी अक्षम होते ते सर्व साधाईसांपाशी राहिले. भटोबास दुरांतर निघाले. भटोबास निघून गेले दूर. साधे वैजनाथाचा देवळी राहिली. वैजनाथाच्या मंदिरामध्ये साधाईसा थांबल्या. अक्षमिते तुली अंतू घातली. जेवढे काही अशक्त होते तेवढे त्या मंदिरामध्ये बसवले. साधे द्वारेसी काठी टेकुनी बैसली तवते साधे द्वारेसी काठी टेकुनी बैसली तवते तुर्क आले. साधाईसा हातामध्ये काठी घेऊन बसले त्या दरवाजामध्ये प्रवेशद्वारापाशी. ते तुरुक आले. तुरुक म्हणजे कोण? मुसलमान लोक जे तुर्किस्तानचे होते. आता पण तुर्की नावाचा देश आहे ना, त्याच तुर्कीतले लोक होते जे त्रास द्यायला आले होते आपल्याला. वास्तविक पाहता त्या तुर्कीच्या लोकांचा इतिहास आहे, ते आतापर्यंत लुटतच आलेले आहेत लोकांना. आता पण तिथे मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे. ते म्हणते येत कोणी आहात ती. ते तुर्क आले तिथे आणि म्हणतात तिथे कोण आहे. साधे म्हणती येत मी श्री चक्रधर रायाची दासी येल्लो असे. साधाईसा म्हणतात मी चक्रधर रायाची दासी येल्लो आहे असं साधाईसा म्हणायच्या. ऐसे म्हणती आणि ते देखती असं म्हणायच्या साधाईसा. ते पाहायचे तुर्क लोक आणि जाती म्हणजे निघून जायचे. यापरी जे तुकी होती ते तुकी अन्यही अधिक करून साधाची वाचली. या प्रकारे साधाईसाजवळ जेवढे काही ईश्वर मार्गीचे होते, भटोबासांनी जे मथारे साधू संत ठेवले ते सर्व वाचले. त्याचबरोबर स्मृतीस्थळकार म्हणतात अन्यही आधी करुणी साधाची वाचली. अन्य म्हणजे जे काय अन्य संप्रदायाचे साधू संत होते, अन्य संप्रदायाची जे देवता होती तिथं म्हणजेच महादेव होता, तो पण वाचलेला आहे साधाईसामुळे. स्मृती क्रमांक 85 शकटभंग अनुवादे आबाईसे धरिता चुकली म्हणणे. शकटभंग झाला म्हणजे आबाईसांचा जो गाडा होता तो तुटला, तरी पण त्यांना सहाय्य झालं. कसं झालं समोर पाहूया. भटोबासा गेल्या मागा सिका देसू उचलला. भटोबास गेल्यानंतर सर्व देशामध्ये हलकल्लोळ माजलेला आहे. गुडिया सरिसे वैजोबा गाडे निसी निघाले. गुडिया सरिसी म्हणजे जसा प्रदेश शांत झाला, काहीतरी राजाने तह केला, सर्व प्रदेश शांत केला. गुडिया सरिसी म्हटल्यानंतर याचा अर्थ असा होतो की विजय प्राप्त झाल्यानंतर बरं का. परंतु त्या काळामध्ये ज्यावेळेस हे धाडी आल्या होत्या त्यावेळेस आपल्या राजाचा विजय झाला नव्हता, तर तिथे तह करण्यात आला होता. गुडिया सरिसे या शब्दाचा अर्थ विजयी होणे हाच होतो, परंतु वास्तविक पाहता तिथे विजय झाला नव्हता. तर देवगिरीच्या राजाने त्या मुसलमानाचा जो बादशाह होता त्या बादशहाचं मांडलिकत्व स्वीकार केलं आणि त्याला वर्षाकाठी एवढा पैसा द्यायचं ठरलं की एवढा कर आम्ही देऊ राजकीय कोशामध्ये जनतेकडून जमा करून. तर असा तह झाला होता, विजय झालेला नव्हता. ही त्या काळची
जे काही परिस्थिती होती ते मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर सर्व परिसरामध्ये प्रदेशामध्ये स्थिरता होती म्हणून वैजोबाने लगेच गाडा केला आणि आबाईसला घेऊन निघाले. सरीसी आबाईसी महेश्वर पंडित असती. आबाईसा होत्या, महेश्वर पंडित होते. वाटे पळता गाडा मोडला. रस्त्याने जात होते आणि गाडा मोडून गेला. ते तेथची राहिले. मग गाडा नीट करण्यासाठी तिथंच थांबले. तो मागोनी तुर्क आले. तुम्हाला मी आताच काय म्हटलं की विजय प्राप्त झालेला नव्हता. काय झालं होतं तिथे? तह झालेला होता. जर गुडिया सिरसी म्हणजे याचा अर्थ आपण जर म्हटला असता की विजय झाला होता तर मग हे तुर्क लोक पुन्हा आले असते का? कारण इथे काय आलेला आहे शब्द? तो मागोनी तुर्क आले. म्हणजे काय तर तुर्क लोक महाराष्ट्रातच होते त्यावेळेस. फक्त राजाने तह केला होता आणि धिंगाणा घालणं मात्र कुठे कुठे पहिल्यासारखा जास्त नाही तर क्वचित ठिकाणी चालू होता. आणि म्हणून तर हे वैजोबा निघालेले होते. त्यांना माहिती होतं की प्रदेश आता स्थिर झालेला आहे, शांत झालेला आहे म्हणून ते निघाले होते. पण या लोकांच्या मनामध्ये कधी काय येईल मुसलमानांचे काही सांगता येते का? आली लहर की केला कहर अशी गोष्ट असते या लोकांची. आसुरी लोक हे. तुम्ही विचार करा, आपल्या घरी जर कुत्रा असेल, आपल्या घरी कुत्र्याचं पिल्लू आपण आणलं आणि त्याला आपण लहानाचं मोठं केलं, आपला किती जीव लागतो त्याच्या ठिकाणी, किती ममता असते आपली. त्याला थोडंसं काही लागलं, खरचटलं, लगेच आपण त्याला काहीतरी औषधोपचार करतो, हळद टाकतो. काही जरी घरामध्ये औषधी नसेल तर हळद तरी किमान टाकतो आपण, बरोबर की नाही? त्या कुत्र्याला कोणी मारला आपल्या तरी पण आपल्याला राग येतो. पण हे मुसलमानाचे असे असतात, त्या शेळीचं बारकं पिल्लू लहानाचं मोठं करतात आणि बकरी ईदला कापून खातात. एवढे निर्दयी लोक असतात, त्यांना काही वाटत नाही. त्या उत्तर प्रदेशमध्ये तर अशी परिस्थिती होती. बऱ्याच वर्षाखाली मी एक बातमी वाचली. अखिलेश यादवचं सरकार होतं त्यावेळेस अखिलेश यादवनं काय केलं, दंग्यामध्ये जे लोक मेले, समजा एखाद्याच्या घरी एक सदस्य मेला तर त्याला 10 लाख रुपये मुआवजा देणार असं जाहीर केलं. तर अक्षरशः तुम्हाला सांगतो, एक मुस्लिम कुटुंबीय स्वतःच्या मुलाला घरातच कापायला तयार होतं. तो मुलगा निष्ठून कसा तरी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आणि सांगायला लागला की माझेच मायबाप मला मारायला लागलेले आहे, 10 लाख मिळतात म्हणून. सत्य परिस्थिती सांगतोय मी, हे मी स्वतः पेपरमध्ये वाचलेलं आहे. तर असे हे मुसलमानाचे असतात, एकदम राक्षसी. जुन्या काळातले राक्षस तरी बरे होते. रावण हा राक्षस होता परंतु देवतांची भक्ती तरी करायचा. त्या मुसलमानापेक्षा कितीतरी चांगला म्हणावा लागेल. परंतु मुसलमान एवढे निर्दयी. तर हेच तुरुक आली लहर की केला कहर. लगेच कुठेही घोडे घेऊन निघाले की कोणाला लुटायचं. तर असे हे तुरुक लगेच निघाले मागून. ते म्हणती ये पुढीलाची. मग आता तुरुक मागून आले. त्या तुर्कांना काय वाटलं, हे गाडा मोडला तर जे पुढे लोक गेलेले आहेत त्यांचे हे असतील, आणि जे पुढचे होते ते म्हणायचे अरे हे मागचे लोक आहेत की त्यांचे कोणीतरी असतील. या परी वाचली. या प्रकारे आबाईसा वाचलेले आहेत. ज्याप्रमाणे मी तुम्हाला यादवर सांगितलेलं आहे, स्त्रियांनी अटन कसं करावं, मागिले म्हणती पुढीलाचे, पुढले म्हणती मागिलाची, अशा प्रकारे स्वामींनी सांगितलं चालायला. तर नेमकं त्या वाक्याचं इथे आपल्याला स्मरण होते की आबाईसांचा जीव असाच वाचलेला आहे. मागचे तुरुक म्हटले हे समोरच्याचे असतील, समोरचे तुरुक म्हटले हे मागच्याचे असतील, अशा प्रकारे ते वाचलेले आहेत. तो भटोबासी म्हणतील वैजोबाचा गाडा मोडला गा परी ती धरिता चुकली. आचार्यांना लगेच समजते की वैजोबाचा गाडा मोडला आणि धरता धरता ते वाचले. ते का ना माझी स्मरणा खंड नव्हेची. आचार्य म्हणतात माझ्या स्मरणाला खंड नव्हता म्हणून त्यांना सहाय्य झालं. तेने वाचली त्यामुळे वाचले. तो एकी म्हणते भटो तुम्ही केवी जाना. एक शिष्य म्हणतो भटो तुम्हाला कसं काय माहिती आहे? भटोबासी म्हणते हंगा श्री चक्रधराचे प्रसादे मी तुकेही नेणे. आचार्य म्हणतात मला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कृपा आशीर्वादाने एवढेही माहिती होणार नाही का? तया आश्चर्य झाले. शिष्याला मग आश्चर्य वाटलं. तर अशा प्रकारे आपण 8 स्मृती आज श्रवण केलेल्या आहेत, अभ्यासलेल्या आहेत. या 8ही स्मृती तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे. नवीन दर्शकांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हालाही हे सर्व व्हिडिओ दररोज मिळत राहतील. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, हिराईसाच्या कथेवरनं आपण काय बोध घेतला पाहिजे? हिराईसा आपल्याला काय शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत? हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर आणि कुणी कुणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्या सर्व वाचनिक मंडळींची नावं. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, विजनाचे किती फायदे आहेत? फायदे तर खूप सारे आहेत. विजन जर आपण कंटिन्यू करत राहिलो आयुष्यभर तर ईश्वर प्राप्ती पण होऊ शकते, एवढे फायदे आहेत. परंतु छोटे मोठे फायदे पण मी तुम्हाला सांगितले. तुमच्या प्रापंचिक जीवनामध्ये कसं विजन महत्वपूर्ण आहे, तुम्हाला डिप्रेशन आलं असेल तर कसं विजन तुम्हाला महत्वपूर्ण ठरू शकते, तुम्ही डिप्रेशनच्या बाहेर निघू शकता विजनामुळे. मुलाबाळांना तुमच्या अभ्यास करण्यासाठी खूप फायद्याचं ठरू शकते विजन. जे संन्यासी लोक आहेत ते तर पोथीपान करतातच. तुम्ही दररोज हे जे पोथी ऐकता हे सर्व मी विजन करतानाच रेकॉर्डिंग करत असतो. झाडाखाली बसून निवांत पोथीपान वाचायचं,
अभ्यास करायचा, सोबतच रेकॉर्डिंग पण करायची. तर हे जेवढं काही तुम्ही दररोज ऐकत आहात हे विजनाचा परिणाम आहे. झाडाखाली बसल्यानंतरच चांगली पोथी होऊ शकते. स्वामींच्या आज्ञेचं एक पालन होते, त्यामुळे तुम्हालाही चांगल्या प्रकारे ज्ञान श्रवण करायला मिळते. माझंही पुन्हा रिव्हिजन होते. फायदे सर्वांचेच आहेत यामध्ये. तर विजनाचे खूप फायदे आहेत. तुमची बौद्धिक क्षमता वाढते, वैचारिक पातळी वाढते आणि मन प्रसन्न राहते. आणि प्रसन्नतेच्या व्यतिरिक्त काही पाहिजे का आपल्याला? मन प्रसन्न असेल तर आपलं जीवनही प्रसन्न होऊन जाते. दिवस कसा संपला हेही आपल्याला कळत नाही. आणि प्रसन्नता हा एक ईश्वराचा धर्म आहे बरं का. प्रसन्नता हा धर्म फक्त ईश्वराच्या ठिकाणी असतो. आणि ईश्वराच्या आज्ञेचं जर आपण पालन केलं, झाडाखाली निवांत आपण काही ध्यान केलं ईश्वराचं, काही तुम्ही पोथीपान वाचलं, ईश्वराचं स्मरण केलं, तर ते ईश्वराचा जो धर्म आहे, प्रसन्नता रूप धर्म, तुमच्या ठिकाणी पण येऊ शकतो. तुम्ही पण प्रसन्न होता. तर एवढे फायदे आहेत विजनाचे. आणि तुमचे जे मुलं आहेत, जे अभ्यास करतात, त्यांना काही पाठांतर होत नाही व्यवस्थित, तर त्यांना पण काही ध्यान करायला लावत जा. झाडाखाली बसून डोळे लावून बसायचं, निवांत योगिक श्वसन करायचं, हळूवार श्वास घ्यायचा, हळूवार श्वास सोडायचा. एक अर्धा घंटा जर यामध्ये वेळ दिला तर डोकं स्थिर होते, एकाग्रता वाढते, अभ्यास चांगला होतो, पाठांतर चांगलं होते, पाठांतर केलेलं जास्त काळ लक्षात राहते. फायदेच फायदे आहेत, तोटा बिलकुल नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, एकदमच झाडी झुडपात जाऊन बसू नका. काही विंचू चावला, काही मुंग्या असतात, तेल मुंग्या असतात, काही विचू काटा, तशा झाडा झुडपात एकदमच आडरानाला जायचं नाही. तर थोडं व्यवस्थित झाडाच्या खाली साफसफाई आहे अशा ठिकाणी बसायचं. नाही तर देवाने सांगितलं मग जाऊन बसा कुठेही झाडा झुडपांमध्ये, असं करायचं नाही. आपला अप्रयत्न आपण करायचं नाही. आपण जर अप्रयत्न केला तर मग त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील. म्हणून प्रशस्त झाड बघायचं, आजूबाजूला वारुळ नको, नाही तर वारुळामध्ये नाग असतात, साप असतात, तर तिथे नको बसायला. कुठे असे जमिनीमध्ये छिद्र असतात, मोठ्या मोठ्या भडोळ्या असतात, तिथे नको बसायला. कारण की त्यामध्ये काय आहे, रात्री काय जाऊन बसलं, काय माहिती असते का आपल्याला? त्यामुळे जे आपल्याला दृष्टीने दिसते तेवढी सतर्कता आपण बाळगायची आहे. नाही तर मग देवाने सांगितलं आणि बसले त्या वारुळालाच टेका देऊन, असं नाही चालणार ना. देवाचं वाक्य तुम्ही आचरणात आणत आहात, परंतु तिथे पण कुशलता पाहिजे, आपण सतर्कता बाळगली पाहिजे. नाही तर उगाच देवाला दोष देण्यात काही फायदा नाही. पुन्हा बरोबर उत्तर देणाऱ्या वासनिक मंडळींची नावे पुढील प्रमाणे: निर्मलाताई फिरके, तारामावशी पटाईत, भूपाळजी साळवे, सुलभाताई देशमुख, प्रभाकरजी मुंगल, विश्वासजी गोरे, संध्याताई पाटील, डॉक्टर सतीशजी उर्हे, अनिताताई पाटील, दानेश्वरजी महाजन, कमलताई टोणपे, नंदिनीताई गिरी, एकनाथजी माळी, लताताई चिपडे, देवानंदजी काकडे, शालिनीताई राऊत, राजश्रीताई वर्देकर, भागोरावजी कदम, निवृत्तीजी खाडे, पुष्पाताई धनवटे, माधुरीताई भोपळे, संध्याताई सुरेश, अनिताताई भिसे, दुर्गाताई भावे, सुरेशजी के, मंगलाताई मेटे, सुजाताताई पाटील, आरतीताई कदम, लहुजी मादगुडे, रुक्मिणीताई मादगुडे, मदनजी कोल्हे, प्रकाशजी साठे या सर्व वासनिक मंडळींनी अगदी बरोबर उत्तर दिलेली आहेत. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही ध्यान देऊन पोथी ऐकलीत आणि अगदी व्यवस्थित आणि अचूक अशी उत्तर तुम्ही सर्वांनी दिलेली आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं, त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये आचार्यांच्या काही नवीन स्मृतीसह, ज्यामध्ये राजा भविष्यानुवादू, राजांतर शमणी पुननिंबा वासू करणे, केशव पंडित बोलना भाषा भेद कथन, विजनी पंडिता गीत गायनी निषेध, तथा गीत गायनानुज्ञा, तथा गायन श्रवणे ब्राह्मणा अनुसरणी हाकारा म्हणणे, नाथोबा आव्हानी कटक देमाईसाचे भेटी जाणे, असे भरपूर काही नवीन नवीन स्मृती आपण उद्याच्याही ज्ञानसत्रामध्ये श्रवण करणार आहोत, अध्ययन करणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये आचार्यांच्या काही नवीन स्मृतीसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंड